नमस्कार. शेअर बाजारात पैसे गुंतवायचे पण कसे? ट्रेडिंग करायचं की गुंतवणूक? हा प्रश्न आहे ना अनेकांना पडतो. कारण या दोन्ही गोष्टी म्हणजे पैसे कमावण्याचे दोन पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत. चला तर मग आज आपण या स्प्रिंट आणि मॅरेथॉनमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग प्रश्न येतो, झटपट नफा हवाय की आरामात पण मोठी संपत्ती बनवायची आहे? साधारणपणे काय वाटतं आपल्याला की ट्रेडिंग म्हणजे एकदम फास्ट पैसे आणि गुंतवणूक म्हणजे अगदी हळूहळू चालणारा लांबचा प्रवास. पण खरंच हे इतकं सोपं आहे का? चला जरा खोलात जाऊन बघूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया पहिल्या पर्यायाने, ट्रेडिंग. याला कसं समजावं माहितीये? अगदी 100 मीटरच्या स्प्रिंट शर्यतीसारखं. एकदम फास्ट, जिथे प्रत्येक सेकंड, प्रत्येक क्षण महत्वाचा असतो आणि प्रचंड वेगवान, चपळ आणि एकाग्र राहावं लागतं. पण मग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय करतात? सोप्या भाषेत सांगायचं तर शेअर बाजार कसा आहे तो सतत वर खाली होत असतो नाही का? बस याच बदलांचा फायदा घ्यायचा. कमीत कमी वेळेत म्हणजे काही तासात, दिवसात किंवा फार फार तर आठवडाभरात शेअर्स घ्यायचे आणि विकायचे आणि नफा मिळवायचा. यालाच म्हणतात ट्रेडिंग. आता बघा, यशस्वी ट्रेडर बनायचा असेल ना तर फक्त बाजाराचं ज्ञान असून चालत नाही. इथे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे निर्णय घेण्याचा वेग, दुसरी ठरवलेल्या नियमांचं पालन करण्याची शिस्त आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे किती जोखीम घ्यायची याचा अचूक गाडीत. हो, हे खरं आहे की ट्रेडिंगमध्ये खूप वेगाने भरपूर पैसे कमवता येतात, पण ना हे एका दुधारी तलवारीसारखं आहे. एका बाजूला मोठा नफा दिसतो तर दुसऱ्या बाजूला तितकंच मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, विशेषतः जर पूर्ण अभ्यास न करता ह्यात उतरलात तर. थोडक्यात काय, तर हा एक हाय रिस्क हाय रिवॉर्डचा खेळ आहे. चला आता दुसऱ्या मार्गाकडे वळूया, गुंतवणूक. आता ही 100 मीटरची स्प्रिंट नाहीये, तर ही आहे एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन. इथे वेगापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, तर सहनशक्ती आणि संयम. हा एक लांबचा प्रवास आहे ज्याचा उद्देश एकदम स्थिर आणि सातत्यपूर्ण वाढ मिळवणं हा असतो. गुंतवणूक ही खरं तर एक खूप सुंदर संकल्पना आहे. विचार करा, इथे तुम्ही स्वतः काम नाही करत तर तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो. तुम्ही ज्या चांगल्या कंपन्या निवडता त्या कंपन्या तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करतात आणि तुमची संपत्ती हळूहळू वाढत जाते. आणि गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल, तर तो आहे पॅसिव्ह इन्कम. म्हणजे असं उत्पन्न ज्यासाठी तुम्हाला सतत काम करत बसायची गरज नाही. तुम्ही झोपेत असा किंवा सुट्टीवर फिरायला गेला असाल तरीही तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करत असतात, ते वाढतच राहतात. कमाल आहे ना? आणि गुंतवणुकीची खरी जादू कशात आहे माहितीये? ती आहे चक्रवाढ व्याजामध्ये, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. याला तर जगातील 8वं आश्चर्य म्हणतात. सुरुवातीला कदाचित वाढ खूप हळू वाटेल, पण जसजसा वेळ जातो ना तसतसं तुमच्या नफ्यावर सुद्धा नफा मिळायला लागतो आणि तुमची संपत्ती मग वेगाने वाढते. यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे संयम. ठीक आहे, तर मग आता या स्प्रिंट आणि मॅरेथॉनला म्हणजे ट्रेडिंग आणि गुंतवणुकीला आपण समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे यांच्यातला फरक अगदी स्पष्ट होईल. तक्ता बघा, सगळं चित्र स्पष्ट होतंय. एका बाजूला आहे ट्रेडिंग म्हणजे स्प्रिंट, कालावधी कमी, उद्देश झटपट नफा आणि म्हणूनच जोखीमसुद्धा जास्त. परिणाम एकतर मोठा फायदा नाहीतर मोठं नुकसान. आता दुसऱ्या बाजूला बघा, गुंतवणूक म्हणजे मॅरेथॉन, कालावधी मोठा, उद्देश संपत्ती निर्माण करणे आणि म्हणूनच जोखीम तुलनेनं कमी, परिणाम हळू पण चक्रवाढ वाढ. बघितलं, उद्देश आणि वेळ बदलला की सगळंच कसं बदलतं. तर मग आता प्रश्न पडतो, यातलं चांगलं काय, ट्रेडिंग की गुंतवणूक? पण थांबा, या प्रश्नापेक्षा एक जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आपल्यासाठी काय योग्य आहे. कारण बघा, या दोन्ही मार्गांसाठी लागणारी कौशल्यसुद्धा पूर्णपणे वेगळी आहेत. जर ट्रेडर व्हायचं असेल तर बाजाराच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवावी लागते, एक पक्की स्ट्रॅटेजी लागते आणि रिस्क मॅनेजमेंट तर उत्तमच हवं. या उलट गुंतवणूकदारासाठी काय महत्त्वाचं आहे, शिस्त, संयम आणि ज्या कंपनीत पैसे लावतोय त्याचं योग्य ज्ञान. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की तुमचा स्वभाव कसा आहे. तुम्ही एक स्प्रिंटर आहात की मॅरेथॉन रनर? कोणता मार्ग तुमच्या स्वभावाला, तुमच्या आर्थिक ध्येयांना आणि तुमच्या जीवनशैलीला जास्त जुळतो? याचं उत्तर इतर कोणी नाही तर प्रत्येकाला स्वतःच शोधावा लागेल. तेव्हा यावर विचार नक्की करा.